नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 14 सप्टेंबर सायंकाळचे 6:30 वाजलेत. पाहुयात आज रात्री तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी, तर अहिल्यानगरमध्ये मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, सोलापूरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी झाल्या, लातूर, बीडच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस होता. या व्यतिरिक्त रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. बाकी राज्याच्या काही भाग आहेत, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, हिंगोली असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर असतील, राहिलेले भाग असतील, मध्यम ते जोरदार पाऊस होता. ठाणे, पालघर, रायगडच्या भागांमध्ये, सातारामध्ये, सांगलीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होता. तर काही ठिकाणी हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्या, तर काही ठिकाणी वातावरण कोरडं सुद्धा आहे. असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल एकाच वेळेस, पण काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. उत्तरेकडील भागांमध्ये खास करून धुळे, नंदुरबारकडे अपेक्षेप्रमाणे पाऊस बऱ्यापैकी कमी आहे. त्यानंतर मागच्या 7 दिवसात जर आपण पाऊस पाहिला, तर मागच्या 7 दिवसात जो झालेला पाऊस आहे त्यात दक्षिणेकडील मराठवाड्याचा भाग आहे आणि सोलापूरचे भाग आहेत, काय भाग आहेत या ठिकाणी चांगल्या पावसाच्या नोंदी झाल्यात. विदर्भाच्याही पूर्व भागांमध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी झाल्यात. मात्र पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचे उत्तर भाग, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि पर्जन्यछायेचा काय भाग आहे या ठिकाणी विशेष पाऊस पाहायला मिळाला नाही, किंवा दक्षिण कोकण गोव्यातही विशेष पाऊस नव्हता. मात्र उत्तर कोकणाकडे काही प्रमाणात चांगल्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या. यानंतर जर आपण पाहिलं तर हवामान विभागाने आज सांगितलं आहे की मान्सून राजस्थानच्या काही भागातून, पश्चिम भागातून माघारी फिरलेला आहे. म्हणजे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे असं हवामान विभागाने कळवलंय. सर्वसाधारण 17 सप्टेंबरला तो परतीचा प्रवासाला सुरुवात करतो, पण यंदा मात्र 14 सप्टेंबरला मान्सूनने माघार घेतलेली आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. बाकी गेले 5 दिवसाहून अधिक काळ झाला पश्चिम राजस्थानमध्ये पाऊस नाही, आणि याच अनुषंगाने हवामान विभागाने असं सांगितलं की त्या ठिकाणी मान्सून माघार फिरलाय. मात्र हवेची उलटी चक्राकार स्थिती जर आपण सिस्टीम जर पाहिलं हवामानाच्या प्रणाल्या, तर हवेची उलटी चक्राकार स्थिती मात्र राजस्थानमध्ये बनली नाही. फक्त उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे राजस्थानमध्ये वाहत आहेत, आणि याच बेसिसवरती हवामान विभागाने मान्सून राजस्थानमधून माघार घेतलेल्या मान्सून असं कळवलेलं आहे. बाकी मान्सूनचा जो काही लाईन आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सून माघार गेलाय, आणि हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पंजाबमधील काही भाग, राजस्थानमधील काही भाग आणि गुजरातमधील काही भागांतून मान्सून माघारी जाण्यास वातावरण अनुकूल आहे. बाकी असं असलं तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता की एक कमी दाबाचं क्षेत्र हे विदर्भाच्या आसपास आहे, आणि अजून बंगालच्या उपसागरात वेगवेगळे सिस्टीम पाहायला मिळतील. त्यामुळे मान्सूनचा जरी परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी राजस्थानमधून बऱ्यापैकी तो जाईलही लवकर, पण तिथून पुढे मात्र बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प आणि एकामागे एक येणारे कमी दाब यांच्या प्रभावाने मान्सूनची जी काही वाटचाल असेल परतीची ही संथ गतीने राहण्याचाच अंदाज आहे. बाकी अजून कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकणापर्यंत विस्तारलेला आहे. पावसाचे ढग हे सकाळी पाहायला मिळेल, त्यानंतर दुपारनंतरही पावसाचे ढग विकसित झालेत, पण व्याप्ती पावसाची थोडीफार आज कमी दिसते. तरी सुद्धा अपेक्षेप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पावसाचे ढग दाटलेले आहेत. नाशिकचे उत्तर भाग, पुणे, सातारा, सांगली या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत. सोलापूरमधील काही ठिकाणी जोरदार पावसाचे ढग आहेत. रायगड आणि रत्नागिरीकडे सुद्धा काही प्रमाणात पावसाचे ढग दाटलेत. छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तर भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत. त्यानंतर नागपूरमध्ये पावसाचे ढग आहेत. परभणी, नांदेड, सोलापूर, धाराशिवचे राहिलेले भाग याही ठिकाणी पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत. आणि एकूणच जर आपण आज रात्रीचा अंदाज घेतला तर आज रात्री नाशिक असेल, अहिल्यानगरमध्ये सुद्धा उत्तर भागात नवीन ढग निर्मित होते. त्यामुळे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर रायगड, रत्नागिरीकडे सुद्धा पावसाच्या सरी बरसतील. मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता राहील. जळगावकडे काही प्रमाणात पाऊस राहील. नागपूरचे राहिलेले भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा थोडाफार कडकडाट आणि पावसाची शक्यता राहील. रात्री पाऊस होणार आहे, काही ठिकाणी झाला नाही, मात्र दिवसा झाला नाही, मात्र रात्री उशिरा ते उद्या पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. पण तरी सुद्धा काही भाग हे कोरडे राहू शकतात. आता आपण पाहूयात या आठवड्यातील पावसाचा अंदाज. तर उद्या सोमवारी जी काही पावसाची शक्यता दिसते ती पुणे, सातारा, अहिल्यानगरचे दक्षिण भाग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड किंवा नांदेडचे काही भाग या ठिकाणी मेघगर्जनेसह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसते. त्यानंतर
कोकणातील राहिलेले भाग मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, नाशिकचे काही भाग असतील, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी दिसतील. तर नंदुरबार, धुळेचे राहिलेले भाग, नाशिकचे उत्तर भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट किंवा पाऊस होण्याची शक्यता ही दिसते. सोमवार नंतर जर आपण मंगळवारचा अंदाज पाहिला तर मंगळवारी अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलढाणा, वाशिम या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल विजांच्या कडकडाटासह. त्यानंतर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, दक्षिण ठाणे, पालघरचे राहिलेले भाग असतील, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही मात्र काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी राहतील. आणि नंदुरबार, धुळे पुन्हा एकदा स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस होईल, अन्यथा पावसाची शक्यता मंगळवारी तिथे नाही आहे. मंगळवारनंतर बुधवारपासून अपेक्षेप्रमाणे पावसाचा जोर थोडाफार कमी होईल. बुधवारी जर आपण पाहिलं तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचे भाग असतील, मराठवाड्याचे दक्षिण भाग, विदर्भातील राहिलेले भाग आणि कोकणातील काही भाग विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसही राहतील. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगरचे उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच गडगडाट किंवा थोड्याफार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. बुधवारनंतर गुरुवारचा जरी अंदाज पाहिला तर गुरुवारी सुद्धा नागपूर, चंद्रपूरपासून इकडे पश्चिम विदर्भातील राहिलेले भाग, त्यानंतर मराठवाड्याचे दक्षिण भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचे भाग किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणू शकता आणि कोकणातील काही भाग असतील या ठिकाणी मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील. त्यानंतर भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे पूर्व भाग, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव किंवा जालन्याचे राहिलेले भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच गुरुवारी पाऊस होईल, अन्यथा पावसाची मोठी शक्यता नाही. गुरुवारनंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारी पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचे दक्षिण भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण किंवा उत्तर कोकणाचा थोडाफार भाग असेल. विजांच्या कडकडाटासह सार्वत्रिक नाही हा पाऊस, पण काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील. राहिलेला भाग पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विशेष शक्यता पावसाची नाहीच, पण स्थानिक ढगनिर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो. शुक्रवारनंतर शनिवारचा जर अंदाज पाहिला तर शुक्रवारपासून पुढचा अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो, कारण हा लांबचा अंदाज आहे, त्यामध्ये बदल अपेक्षित असतात. तर शनिवारी जे काही पावसाची शक्यता दिसते ती अशी की इकडे नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड हे जे भाग असेल, बीड म्हणजे मराठवाड्याचा भाग असेल, दक्षिण मध्य महाराष्ट्राचे काही भाग आणि उत्तर कोकण किंवा दक्षिण कोकणातील काही भाग या पट्ट्यामध्ये विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल. मात्र राहिलेला जो भाग आहे विदर्भसहित पश्चिम विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिणेकडील भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच शनिवारी पावसाची शक्यता राहील. शनिवारनंतर रविवारचा जर अंदाज पाहिला तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या ठिकाणीच गडगडाट किंवा पावसाच्या सरी राहतील. राहिलेल्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच थोडाफार गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो. हे शुक्रवारच्या पुढच्या अंदाजात बदल अपेक्षित आहेत. आपण दररोज त्याच्याबाबतचे अपडेट्स देऊच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शक्य वाटल्यास, तुम्हाला शक्य असल्यास एक पाऊल पुढे येऊन चॅनलची मेंबरशिप घ्या, जॉईन बटन दाबून.